तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव सतीश आणि स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस किंवा गारपीट किंवा मित्रांनो सततच्या पावसामुळे शेती पीक मालाचे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। आणि मित्रांनो, या संदर्भामध्ये मदतीसाठी राज्य शासनाकडे मित्रांनो प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलेले होते। आणि त्याच पार्श्वभूमीवर मित्रांनो, आज 1 जानेवारी 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्या मार्फत मित्रांनो मदतीची माहिती देण्यात आलेली आहे। एक घोषणा या प्रकारे करण्यात आलेली आहे। तेच आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो वाढीव मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। जी काही ठराविक मदत दिली जाते अशा आपत्तीमध्ये, त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे वाढीव मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय असणार आहे। आणि त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। हेक्टरी किती मिळणार आहे, म्हणजे हेक्टरमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि निधीमध्ये सुद्धा मित्रांनो वाढ करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो जिरायतीसाठी किती असणार आहे, बागायतीसाठी किती असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो सर्वात पहिले की आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे काय असतं। तर मित्रांनो 2005 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची, ज्याला मित्रांनो SDRF सुद्धा म्हटलं जातं। आता यामध्ये मित्रांनो 12 अशा नैसर्गिक आपत्तीचा समावेश करण्यात आलेला होता, ज्या की मित्रांनो चक्रीवादळ आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे, आग आहे, पूर आहे, सुनामी आहे, गारपीट आहे, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढगफुटी आहे, थंडीची लाट आहे, अशा 12 मित्रांनो नैसर्गिक आपत्तीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता। केंद्र शासनाच्या मार्फत मित्रांनो पुन्हा 30 जानेवारी 2014ला शासन निर्णय घेऊन यामध्ये मित्रांनो अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उफान होणे, म्हणजे मित्रांनो जे काही समुद्राच्या लाटा उफळतात त्यामुळे मित्रांनो नागरिकांचे किंवा शेतकऱ्यांचे काही नुकसान होत असेल, अशा प्रकारच्या सुद्धा नैसर्गिक आपत्तीचा समावेश करण्यात आलेला होता। आणि मित्रांनो या निधीमध्ये, या आपत्तीमध्ये जे काही निधी दिला जातो त्याचे निकष व दर वेळोवेळी ठरवण्यात सुद्धा येतात। परंतु मित्रांनो नोव्हेंबर 2023 मध्ये जो काही पाऊस झालेला होता, अवेळी पाऊस असेल, गारपीट असेल, यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये शेती पीक मालाचे नुकसान झालेले होते। आणि त्यामुळे मित्रांनो 29/12/2023 रोजी मंत्रिमंडळाने मित्रांनो या निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याबाबतचा निर्णय घेतलेला होता। आणि आता त्याच संदर्भामध्ये मित्रांनो हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी जो असतो त्याच्या निकषाच्या बाहेर काय शासन निधी मदत करणार आहे ते आपण आता इथे समजून घेऊया। म्हणजे मित्रांनो जे काही प्रचलित दर आहे आणि मित्रांनो त्याचे आता वाढीव दर काय आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत। तर मित्रांनो जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी जो काही प्रचलित दर असतो SDRFचा तो असतो 8,500 प्रति हेक्टर आणि 2 हेक्टर त्याची मर्यादा असते। आता त्याला वाढवून मित्रांनो 13,600 प्रति हेक्टर करण्यात आलेलं आहे आणि 3 हेक्टरपर्यंत मर्यादासुद्धा वाढवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बागायत पिकाच्या नुकसानीसाठी जो प्रचलित दर असतो SDRFचा तो 17,000 प्रति हेक्टर असतो आणि मर्यादा असते मित्रांनो 2 हेक्टरपर्यंतची। आता त्यालाच वाढवून मित्रांनो 27,000 प्रति हेक्टर करण्यात आलेलं आहे आणि 3 हेक्टरपर्यंत मर्यादासुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 22,500 प्रति हेक्टर मदत दिली जाते SDRFच्या माध्यमातून आणि 2 हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा असते। त्याला वाढवून मित्रांनो 36,000 प्रति हेक्टर करण्यात आलेलं आहे आणि 3 हेक्टरपर्यंत त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो या प्रकारे आता वाढीव दरानुसार शासनाच्या माध्यमातून नुकसानीसाठी मित्रांनो नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाच्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। हे सांगणारा मित्रांनो हा शासन निर्णय होता। आपल्याला दिलेली माहिती जर मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।